विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं माघार घेतली आणि 10 जणांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला। त्यानंतर काँग्रेसनं केलेल्या एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होतीये आणि हा विक्रम आहे माघार घेण्याची हॅट्रिक। सलग तिसऱ्या वेळेला माघार घेतल्याच्या नंतर काँग्रेसला ट्रोल केले जात आहे आणि असं असताना पक्षाचे नेते मात्र आपापली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करतात। बघूया। आधी राज्यसभा निवडणूक, मग बारामती विधानसभा पोटनिवडणूक। आमचा उमेदवार जो आहे तो इथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत। आणि आता विधान परिषद उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तीचा निर्णय आहे त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो। 1 एप्रिल महिन्यात एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा माघार घेण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे। बिनविरोध झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सुरुवातीला शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसनं विरोध केला। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती आणि काँग्रेसच्या मनात धाकधूक होती। अखेर स्वतः शरद पवारांनी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधला। पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर प्रदेश काँग्रेसनं आपली तलवार म्यान केली। त्यानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला। सुनेत्रा पवारांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेकांनी आवाहन करूनही काँग्रेसने आकाश मोरेंना उमेदवारी दिली। त्यांनी बारामतीतून आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता। त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने अखेरच्या क्षणापर्यंत ताणून धरलं खरं, पण पुन्हा एकदा काँग्रेसचा विरोध मावळला आणि आकाश मोरेंनी पक्षाच्या आदेशाने आपली उमेदवारी मागे घेतली। अर्थात तेव्हा केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश काँग्रेसला निर्णयाचे अधिकार दिल्याचं स्पष्टीकरण हर्षवर्धन सपकाळ यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा विजन या कार्यक्रमात दिलं। मुख्यमंत्र्यांचा फोन जो आला त्याचा आणि निर्णय प्रक्रियेचा कुठला संबंध नव्हता, मात्र त्यांनी एक महाराष्ट्राची संस्कृती असा शब्द जेव्हा वापरला तर मला तो भावला। आणि आता त्या संस्कृतीचं रक्षण करण्याच्या अनुषंगानं आपण साथ दिली पाहिजे अशी एक भूमिका पण आहे। आता संस्कृती आणि विकृती या ज्या दोन गोष्टी आहेत, विकृती खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात वाढती आहे। आता त्या विकृतीकडे त्यांचं लक्ष जावं हीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो। इजा झाला बिजा झाला, पण विधान परिषदेत तिजा होणार नाही असं चित्र काँग्रेसनं अखेरच्या क्षणापर्यंत कायम ठेवलं। उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंना ठाकरे सेनेनं उमेदवारी दिल्यावर काँग्रेसनं नाराजीचं निशाण फडकवलं। राज्यातले काँग्रेसचे नेते आपणही उमेदवार देणार असल्याचं ठामपणे सांगत होते, मात्र गुरुवारी दुपारी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते काँग्रेस नेत्यांच्या भेटीला गेले आणि मग सूत्र फिरली। सुप्रिया सुळे आणि अनिल देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेत सपकाळ यांनी तिसऱ्यांदा माघारीची घोषणा केली। उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तीचा निर्णय आहे त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो आणि येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील। आता भाजपमध्ये असलेल्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यांनी या घडामोडींवर काय म्हटलंय तुम्हीच ऐका। दरवर्षी जो काही त्यांना काँग्रेस बुबाटा यांचा जो काही तमाश झालेला आहे हे जगातल्या लोकांनी पाहिलेलं आहे की तत्वासाठी नाही सत्तेकरता एकत्र आले होते। तुझं माझं जमेन तुझ्या अजून करमेन अशी अवस्था आहे। काँग्रेसचं नेहमी असंच राहिलं ना, शेवटी माघारच घेतात ना। आता मग आपण पाहिलं मागच्या राज्यसभेच्या वेळेस तसंच झालं, विधान परिषदेची तशीच परिस्थिती आहे। तर ठोस निर्णय वेळेवर काही होत नाहीत आणि संख्याबळ एवढं नाही, मग काँग्रेसला विचारणं इतपत संख्याबळ सुद्धा काँग्रेसकडे नसल्यामुळे ही अवस्था आज झालेली आहे। एकूणच प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत झालंय। आघाडीतला महत्त्वाचा प्रश्न पक्ष आहे का नाही, तर मला स्वतःला वाटतं की नाही, कारण त्यांचं ज्या पद्धतीने काम करतात त्यांचं सगळं एकूणच म्हणजे आता वडेट्टीवारांचं वेगळंच काहीतरी सुरू असतं, प्रदेशाध्यक्षांचं आणखीन काहीतरी सुरू असतं, असे प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। त्यामुळे ते पाहिलं तर पक्षाची अवस्था निदान महाराष्ट्रात तरी फारच बिकट असं दिसतंय आणि त्यातून तो काय फार लवकर उठेल असं म्हणजे त्यांना जे धडे शिकवले गेलेले आहेत त्यातून ते काय फार शिकले असं मला वाटत नाही। सपकाळ मात्र ही माघार नसून मोठी झेप घेण्यासाठी 2 पावलं मागे येणं असल्याचं सांगतायत। आम्ही कुठल्याही प्रकारची कुठेही माघार घेतलेली नाही। राहता राहिला समन्वयाचा प्रश्न, एकमेका सहाय्यक करू अवघे धरू सुपंत हा मार्ग आहे आधीच सांगितला आणि मोठी उडी घेण्याकरता 2 पावलं मागे यावं लागतं। त्यामुळे
हे 2 पावलं मागे येणं ही पुढच्या झेपचं कुठेतरी हे संकेत आहे. काँग्रेसनं सलग तिसऱ्यांदा माघार घेतली, ती देखील 2028 सालच्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या आश्वासनावर. पण पुढल्या 2 वर्षात काय घडेल, कोणता नेता कुठे असेल, कोणता पक्ष कुठल्या आघाडीत असेल याची शाश्वती नाही. काँग्रेसला दिलेलं तोंडी आश्वासन पाळलं जाईल याची ही ठोस हमी सध्या कुणीच देणार नाही. असं असताना काँग्रेसनं घेतलेली ही कॅल्क्युलेटेड रिस्क आहे की आत्मघात हे येणारा काळच ठरवेल. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.